कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसी आची भेटी, जी हरिधरीला म्हणी, दिले संसाराशी पाणी. कोण हा भाग्याचा, ऐशी आशी बोली वाचा, जी हरिधरीला म्हणी, दिले संसाराशी पाणी. तुका म्हणी त्याचे भेटी, होय संसाराशी तुटी, जी हरिधरीला म्हणी, दिले संसाराशी पाणी. पांडुरंगा करू प्रथम वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरेकं. सर्वांगी हरिचंदनं सुललितं, कंठे च मूर्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तकण्ठस्थलाङ्गं, जपारागबिंबाधरं गञ्जनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंद मेषमालंब्य वल्लभं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाची. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पारणा हे तव गुणा, बसोनी माझी आरसना हरिगुणा वर्णवे. शरण शरण एकनाथा. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण गिरजाई के वचन कमळापती. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या भेटीचं साधन, संतांचं लक्षण, संत ज्याला भेटले त्याचं वर्णन आणि संत भेटल्याच्या नंतर त्या भेटीचा परिणाम काय होतो अशा 4 प्रकारच्या मुद्द्याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल
आहे. आज कीर्तन होतं, आमचे गुरुदेव गाथा म्हणते राऊत बाबा, आणि तुम्हाला पुरणपोळी खायची होती, पण आज तुम्हाला बेसन आलं, बेसनचं काय सगळ्याला बाबाच्या कीर्तनाची ओढ होती. पण काही कारणास्तव बाबा आले नाही. बाबा आले नाही म्हणून बाबाने सांगितलं की आमच्या आश्रमातील विद्यार्थी कीर्तन करीत. म्हणून आमचे आदरणीय पवार साहेब ते त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं कीर्तन करता या, आणि मग आलो. आणि राजेंद्र महाराज आमचे रायन खूप सुंदर ज्ञानेश्वरी सांगतात. राजेंद्र महाराज त्यांनी रात्री सांगितलं, आमच्या पवाराही या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना आम्हाला चातुर्मासात खूप जीव लावला. आणि सगळे साधक वृंद या ठिकाणी, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी आणि काही गुरुतुल्य आहेत, अशा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि सेवेकडे ओळू. विठाला ज्यासी ऐसी आशी भेटी, जी हरी धरिला मनी, दिली संसाराची पाणी. संसाराची पाणी अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि 4 मुद्दे प्रतिपादन केले त्या अभंगामध्ये. या जगामध्ये जर पाहिलं तर आपल्याला 2च वस्तू सापडतात. 2 श्रेणीमध्ये बसणाऱ्या वस्तू आहेत. एक जड आहे आणि दुसरी चेतन आहे. ऐकायला थोडं जड जाईल, पण ऐका. 2 वस्तू आहेत, एक जड आहे आणि दुसरी चेतन आहे. त्यालाच वेगवेगळे नाव आहेत. स्थावर जंगम, आंबुली आंबोला, प्रकृती पुरुष, त्यालाच वेगवेगळे अनेक प्रकारचे नाव आहेत. 2च वस्तू, जड चेतन. एक तर जड हालचाल करतंय, जड, आणि दुसरं आहे चेतन. मग जड कुणाला म्हणायचं आणि चेतन कुणाला म्हणायचं प्रश्न पडतो. म्हणजे जड चेतनामध्ये खूपच गोंधळी. नेमकं जड कुणाला म्हणायचं आणि चेतन कुणाला म्हणायचं. जे ज्ञान शून्य आहे त्याला जड म्हणतात. ज्ञान शून्य, त्याच्या ठिकाणी ज्ञानाची शक्तीच नाही, त्याला जड म्हणायचं. आणि जे ज्ञानशक्तीनं सहित आहे, जे ज्ञानशक्ती ज्याच्यामध्ये, त्याला चेतन म्हणायचं. विठाला जे ज्ञान शून्य आहे त्याला जड म्हणायचं. अहो मग ज्याच्यात ज्ञान आहे पण ते हालचाल करताय ना, त्याला जड कसं काय म्हणता येईल? जडाची व्याख्या काय केली आपण? जे ज्ञान शून्य आहे त्याला जड म्हणतात. पण सरळ सरळ विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं, दगड कसा आहे? जड आहे. दगड कसा आहे? हा माईक काय आहे? हालचाल करण्याची शक्ती त्याच्यात. शास्त्राची व्याख्या वेगळी. शास्त्राची व्याख्या जे हालचाल करीत नाही ते जड नाही, जे ज्ञान शून्य आहे ते जड आहे. अहो म्हटले ज्याच्यामध्ये जीव नाही त्याला जड म्हणा. ज्याच्यामध्ये जीव नाही ती वस्तू जड पाहिजे. तुम्ही ज्ञानशून्याला जड कसं काय म्हणतात? ज्याच्यामध्ये जीव पाहिजे त्याला जड का म्हणता येत नाही? ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला जड का म्हणता येत नाही? म्हणजे नाही त्याला. ज्याच्या दगडात जीव आहे का? नाही. मग दगडाला जड का म्हणता येत नाही? नाही, दगड जड नाही. शास्त्रदृष्ट्या दगड जड नाही. विज्ञान दृष्ट्या असू शकतो जड, शास्त्रदृष्ट्या नाही. कारण दगड सुद्धा एक योनी, आणि योनी म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जडाचा प्रश्नच येत नाही. ऐसे होती तरुतू तृण लोह पाषाण. गौतम ऋषीने अहिलेला शाप दिला, जड योनीमध्ये जन्म घे. जड सुद्धा काय योनी, म्हणून त्याला दगड सुद्धा काय शिळा होऊन पडशील, जड योनीत तुला जन्म मिळेल. म्हणून ते जीव नसताना सुद्धा त्याला जड म्हणता येत नाही. विठाला ज्याच्यामध्ये प्राण नाही त्याला जड म्हणा. प्राण नाही ना त्याच्यात, त्याला जड म्हणा ना. म्हणजे त्याला जड म्हणता येणार नाही, कारण प्राणच नसेल मनुष्य जिवंत राहील का? नाही राहू शकत. पण प्राण ज्याच्यामध्ये नाही त्यालाही जड म्हणता येत नाही. का? कारण प्राणच मुळात शास्त्रदृष्ट्या जड आहे. विठाला विठाला चेतनत्व ज्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याला आपण काय म्हणतो? चेतन म्हणतो. ज्याच्यामध्ये ज्ञानशक्ती, आणि जे ज्ञान शून्य त्याला त्यामध्ये
म्हणजे व्यवहारामध्ये आणखीन जडाचे काही प्रकार पडतात. ज्या मनुष्याला ज्या कामामध्ये काही जमत नाही तो त्या कामामधला काय जड आहे. आपण काय म्हणतो याला शेतातलं काहीच काम लय जड पोरग आहे. जड म्हणजे काय हो, ते हालचाल करत नाही, ते काय दगडावणी बसून राहते का म्हणून त्याला जड, किंवा हालचाल करत नाही, बोलत नाही, खात नाही, पित नाही म्हणून त्याला जड म्हणतो का? ते त्या कामात रतच होत नाही, त्याला ते काम उरकतच नाही, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? जड म्हटलं जातं. अशी एक आपण व्यवहारामध्ये व्याख्या करू. ज्याला ज्या कामात जबळपणा नाही त्याला तो त्या कामातला काय जड आहे. पण शास्त्राचं कसं, ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची शक्ती नाही, ज्ञान शून्य, सगळं ज्ञान शून्य. किती तुम्ही दगडाच्या कानामध्ये ओरडले अहम ब्रह्मा, तू ब्रह्मा आहे, त्या दगडाच्या कानात जवळ म्हणलं, मग तो दगड म्हणेल का अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे? ब्रह्म भावाला आरोळ होईल का दगड? का? ज्ञान, दगडामध्ये ज्ञान नाही. बरं, ज्ञानी मनुष्याला जरी अहम ब्रह्मास्मी कानामध्ये तू ब्रह्म आहेस, तत्वमसी असं जर एखाद्या मनुष्याच्या कानामध्ये आला, तो अधिकारीच नाही, चेतन आहे पण अधिकारी नाही, मग त्याला सुद्धा आपण जड म्हणू शकतो. असाही जडाचा प्रकार मानू शकतो. मग सामान्य ज्ञान असो, जड कुणाला म्हणायचं, चेतन कुणाला म्हणायचं, जड कुणाला म्हणायचं. सामान्य ज्ञान असो, शास्त्रीय ज्ञान, श्रुती ज्ञान असो वा ब्रह्मज्ञान असो, या तिन्हीपैकी कोणतंही ज्ञान असो द्या चेतन, आणि या तिन्हीपैकी कोणतंही ज्ञान एक जरी नसतं जड आहे. एकमेकावर परिणाम होतो, प्रत्येक वस्तूचा एकमेकावर परिणाम होतो. कोणती वस्तू घ्या, पण याच्यामध्ये चार प्रकार पडतात. काही वस्तूवर जडाचा परिणाम, काही जडावर परिणाम होतो काही वस्तूचा, पण चेतनावर नाही होत. काहीचा चेतनावर होतो पण जडावर होत नाही. काहीचा चेतनावरही होतो, जडावरही होतो, आणि काहीचा जडावरही होत नाही आणि चेतनावरही होत नाही. विठ्ठल अशी कोणती वस्तू आहे, कोणती काय गोष्ट आहे की तिचा फक्त जडावरच परिणाम होतो, चेतनावर होत नाही? काळ एक अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे, तिचा फक्त जडावर परिणाम होतो, चेतनावर होत नाही. शरीर जातं, देह जाणार जाणार, याशी काळोबा खाणार. काय शब्द काय वापरलाय तुकोबारांनी? देह जाणार. काय जाणार? आत्मा जाणार. आत्मा जाणार म्हणले, आत्मा अमर आहे, तो कसा जाणार? आत्मा चेतन आहे, तो कसा जाणार? शब्द वापरला, देह जाणार, आत्मा नाही जाणार. म्हणजे देह कसा आहे? जड आहे. पंचमहाभूतापासून त्याची उत्पत्ती, पंचकृत पंचमहाभूत यांचं पंचीकरण झालं. पंचीकरणाची प्रक्रिया माहिती आहे, सांगतो तुम्हाला, ऐका. ऐकायला थोडी जड जाईल पण तरी पण ऐका. ऐकणारी मंडळी तुम्ही जर नसली तर सगळी साधक मंडळी यांना तर माहीतच आहे, पण मग ऐका. आता एक कौतुक म्हणून आपल्या गुरुबंधूचं, पंचीकरण प्रक्रिया कशाला म्हणायचं की पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूताचे दोन भाग करायचे. पंचमहाभूताचे दोन भाग करायचे. दोन भाग केल्याच्या नंतर जो एक अर्धा भाग आहे त्याचे परत दोन भाग करायचे. लक्षात येते ना? एक भाकर, तिचे दोन भाग, अर्धी अर्धी, परत तिच्या अर्धीचे दोन भाग, चतकोर चतकोर, आणि त्या चतकोरचे परत चार भाग करायचे. अशी प्रत्येक महाभूताची करायची भाग. आणि ती जे चतकोर भागाचे चार भाग झालेले, त्या प्रत्येकातला एक एक भाग सगळ्यांनी एकामेकाला द्यायचा. त्याला पंचीकृत पंचमहाभूत म्हणतात. आणि या पंचकृत पंचमहाभूतापासून काय तयार होतं? देह, आत्मा. आत्मा नाही, देह तयार होतो. काय तयार होतो? देह तयार होतो. ही सगळी सृष्टी कशापासून झालेली आहे? पंचमहाभूतापासून झालेली.
पंचमहाभूत ते पंचीकृत झाले. काय झाले ते? त्यांचं एक मिसळ झाले. ते पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळ आणि त्याला काय लाविला सगळं अहंकार त्या पाठी. आणि मग कोण निर्माण झाला? हा देह निर्माण झाला. मग जे पंचमहाभूतापासून तयार होतं ते कसं आहे? विनाशी. काय असू दे सगळं पंचमहाभूतापासून तयार होतं. आपला स्पर्श आगमापाय नित्य नामस्ते शिक्षस्व भारत. अर्जुनाला भगवान सांगतात जे काही हे सगळं निर्माण होतंय, जे काही ते कसं आहे? असं ते जड आहे आणि दुःख स्वरूपे नष्ट होणार आहे, विनाशी. पंचभूतापासून जे निर्माण झालेलं आहे हे सगळं नष्ट होणार आहे. हे जगत सगळं नष्ट होणार आहे. म्हणजे काळाची सत्ता कुणावर आहे? काळाचा परिणाम होतो कुणावर? जडावर होतो. पण चेतन मात्र आत्मा म्हणतो. जुने लोक म्हणायचे जीव गेला. काय म्हणतात? कोणी म्हणतंय का जीव मेला? जीव गेला म्हणतात. पण गेला का म्हणतात? का म्हणतात? जुन्या लोकांना लय मूर्ख समजित नवीन पोळ लय मूर्ख समजित. पण ते मूर्ख नव्हते, ते हुशार होते. कारण पोते ऐकत होते जीव जात असतो, जीव मरत नसतो. जीव गेला म्हणायचो. का म्हणत होते? कारण त्यांना माहित होतं आत्मा कसा आहे? नयनम शिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावा नचेनम क्लेदयंत्या पूर्ण शिवशेती मारुत. कुणी मारू शकते? अग्नी जाळू शकते? पाणी त्याला कुजवू शकतं? हवा त्याला सुकवू शकते? काहीच होऊ शकत नाही. आत्मा अमर आहे. त्याच्यामुळे चेतनावर काळाचा प्रभाव होत नाही, फक्त जडावर होतो. विठाला काहीचा जडावर परिणाम होतो, चेतनावर होत नाही. काहीचा चेतनावर होतो, जडावर होत नाही. अनुकूल प्रतिकूल स्थिती, सुख दुःख याचा प्रभाव कुणावर होतो? चेतनावर होतो. सुख दुःख कोण जाणतं? आपण जाणतो का आपला देह जाणतो? देह जर सुख दुःख जाणत असला तर आत्मा बाहेर गेल्याच्या नंतर शरीराला मारल्याच्या नंतर त्याला पीडा व्हायला पाहिजे, त्याला दुःख व्हायला पाहिजे. होते का? नाही हो. म्हणजे सुख दुःख कोण जाणतो? साक्षी जाणतो सुख दुःख, आत्मा जाणतो. मग सुख दुःखाचा परिणाम कुणावर झाला? चेतनावर, जडावर नाही. दगडाला किती फटके मारल्याच्या नंतर दगडाला लागणार आहे? काही परिणाम नाही, त्याला दुःखच होत नाही, जडावर परिणाम होत नाही. कोणाचा? सुख दुःखाचा, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा, याचा फक्त चेतनावर परिणाम होतो. विठ्ठल विठ्ठल. तिसरा आपल्याला टप्पा पाहायचा आहे की काही वस्तू असे आहे की त्याचा जडावरही परिणाम होतो आणि त्याचा चेतनावरही परिणाम होतो. असं काय ज्याचा जडावरही परिणाम होतो आणि चेतनावरही परिणाम होतो? कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्तीचा जडावरही परिणाम होतो आणि चेतनावरही परिणाम होतो. कुंडलिनी शक्ती जागृत करावं लागतं. कुंडलिनी शक्ती योगी जागृत करतात. ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकरता काय करावं लागतं? तिन्ही बंध साधावं लागतं. मला ज्ञानेश्वरी सांगतात काय करावं लागतं? पहिल्यांदा मूळबंध साधायचा. अहो ते मूळबंध कसा साधायचा? सव्यतो तळी ठेवीजे त्याने शिवनीमध्ये पिढीजे आणि वरी बैसे तो सहजे वामचरण. काय करायचं? जो उजवा पाय तो काय करायचा? खाली ठेवायचा. त्याने शिवनीमध्ये पिढीजे त्याने काय करायचं? शिवनीमध्ये ती टाच लावायची आणि वरी बैसे तो सहजे वामचरण. म्हणजे डावा पाय काय करायचा? त्या उजव्या पायाच्या वर ठेवायचा. आपण माऊलीचा फोटो पाहतो ना, सिद्धासन लावलेला आहे माऊलीनं, तो बसलेला असा फोटो, तो सिद्धासनाचा आहे. मग काय? मग उजन मेंढरा आतवती चारी अंघोळ निघती ते तर सार्ध प्रांती सांडोनिया. काय करायचं मग? की उद्धद्वाराच्या आणि शिश्नाच्या मध्ये 8-9 बोटाची जागा असते. काय करायची? 4 बोट जागा वरती सोडायची आणि 4 बोट जागा खालती सोडायची. मग काय? माझी आंघोळ एक निघे ते टाचेचे उत्तर भागी, तिथं टाचेचे उत्तर भागी बेलनेनी काय टाचेचे उत्तर भागी नेहटी जे वरी अंगे पेललेली. काय करायचं? 4 बोट जागा वरती सोडायची, 4 बोट जागा खाली सोडायची, मध्ये 1 बोट जागा राहते. त्या 1 बोट जागेमध्ये दाचीचा उत्तर भाग म्हणजे दाचीचा मागचा भाग काय करायचा?
त्या ठिकाणी लावायचा आणि त्या टाचेवर बसायचं. मग काय होतं? मूळबंध साधतो. काय होतं? मूळबंध साधतो. मग मूळबंध साधल्याच्या नंतर ओढ्या जालंधर बंध साधावा लागतो. जालंधर बंध कुठं असतो? इथं असतो हृदयात. मग ते पोट असं खाली, ते योगी काय करतात? आतमध्ये ओढतात. मग कोणता बंध साधतो? जालंधर बंध साधतो. मग ओढियान बंध. मग ओढियान बंध कसा साधायचा? ही जी हनुवटी आहे, या हनुवटीनं काय करायचं? या इथं हे द्वार बंद करायचं. हे द्वार बंद करायचं. मग काय साधतो? ओढियान बंद साधतो. अशा प्रकारचे तिन्ही बंद साधले की कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत झाल्याच्या नंतर ती कुंडलिनी काय करते? सप्तचक्राचं भेदन करून आपल्या मस्तकामध्ये अमृताची कुपी ठेवलेली असते. ब्रह्मरंध्रामध्ये जाते. ती अमृताची कुपी काय करते? सांडून देते. आणि सांडल्याच्या नंतर काय, कुंडलिनी ज्यावेळेस जागृत होते त्यावेळेस कुंडलिनीला भूक लागलेली असते. आणि भूक लागलेली असताना कुंडलिनी काय करते? पूर्ण शरीरावरचे सप्तधातू खाण्याकरता चालू करतो. सात प्रकारचे धातू मनुष्याच्या शरीरामध्ये असतात. सप्त धातू खाण्याकरता चालू करते. केवळ त्या योग्याच्या अंगावर फक्त अंगावरची चमडी उरते, बाकी काहीच उरत नाही. त्याचे दातही पडतात, त्याच्या भुवयाही जातात. भुवयाचे केस सुद्धा गळतात, डोक्याचे गळतात, त्यात विशेष नाही. भुवयाचेही राहत नाही, काहीच राहत नाही. ज्यावेळेस कुंडलिनी पूर्ण इथं मस्तकामध्ये ब्रह्मरंध्रात येते आणि अमृताची कुपी सांडते, त्यावेळेस त्या साधकाच्या टाळूमधून अमृताचे थेंब जिभेवर पडतात. परत त्या साधकाला नवीन केस उगतात, नवीन दात, नवीन सगळ्या वस्तू, त्याला सगळे नवीन कांती प्राप्त होते. कधी? अमृताची कुपी सांडल्याच्या नंतर, अमृताचा अस्वाद त्याने स्वाद घेतल्याच्या नंतर, म्हणजे तो काय होऊन जातो? मग त्याला समाधी लागते, ब्रह्मस्वरूप होऊन जातो ना. म्हणजे कुंडलीनं काय केलं? जडावरही त्याचा परिणाम झाला. जे पंचमहाभूतापासून झालं त्याच्यावरही परिणाम कुंडलीनं केला, त्या कुंडलिनी शक्तीनं. आणि चेतन जो आत्मा आहे त्याला ज्ञान करून दिलं, तू काय आहेस? ब्रह्म आहेस. चेतनावरही परिणाम झाला. काही गोष्टी अशा असतात की ज्याचा जडावरही परिणाम नाही आणि चेतनावरही परिणाम नाही. असं काय? असं ब्रह्म आहे, त्याचा जडावरही परिणाम नाही, चेतनावरही परिणाम नाही. अहो, तुम्ही म्हणता ब्रह्माचा चेतनावर आणि जडावर परिणाम कसं काय नाही हो? कारण ते कसं आहे? रंग नाही, रूप नाही, छाया निराकार निर्गुण, तुझी रघुराया मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. नाही रूप वर्ण गुण जेते, ज्याच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काहीच नाही, हे फक्त बसलेलं आहे. कधी ब्रह्म कार्य करतो? त्याच्या एका अंशाला माया ही उपाधी लागावं लागते. सत्वगुण प्रधान माया एका अंशाला उपाधी लागली, मग ईश्वर निर्माण होतो आणि ईश्वर बाकीचे सगळे कार्य करतो. माया जर उपाधी बाजूला काढली, शुद्ध चैतन्य जर असणं, ब्रह्म जर असणं, काहीच करत नाही, काही घेणं देणं नाही त्याला. अधिष्ठान आहे, सगळं ब्रह्मातच विलीन होतं, हे सगळं खरं आहे. पण मायेबिगर ब्रह्म काहीच करू शकत नाही. म्हणजे ब्रह्माचा परिणाम जडावरही नाही आणि ब्रह्माचा परिणाम चेतनावरही नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत असतो. आपण धातू घेतला, लोखंड घेतलं, त्या लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला, काय परिणाम झाला? त्या भेटीचा, त्यांच्या दोघांच्या भेटीचा परिणाम काय झाला? लोखंडाचं काय झालं? सोनं झालं. परिसाच्या आणि लोखंडाच्या भेटीमध्ये त्या लोखंडाचं सोनं झालं. मग परिसाने पाहिलं का हो? सोनं कोणतं आहे? आपलं ते लोखंड कोणतं आहे? सुरदाजीचं पद आहे, एक लोहा पूजा में राखत, एक घर बधिक पडो, सो दुविधा पारस नाही जाणे, कंचन करत करू. गाईच्या कोट्यामध्ये लोखंड पडलेलं आहे आणि भगवंताच्या मूर्ती आपल्याकडे लोखंडाची पूजा घरामध्ये सुद्धा काय, आपल्या देवाच्या मूर्तीला लोखंड आहे. पण दोन्हीला जरी लावला बरीच काय करतं? हा कशाचा परिणाम आहे? त्यांच्या भेटीचा परिणाम आहे.
आणि ढेकणाच्या संगे कुसंगे नाडीला कशाचा परिणाम आहे? भेटीचा परिणाम आहे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी. हिराची व्याख्या केली. हिरा कशाला म्हणायचं हो? ऐरणीवर ठेवल्यावर घनाने जर हिऱ्याला वरतून मारलं तर तो ऐरणीत शिरतो पण फुटत नाही. आणि जर खोटा असेल तर करणीचा वाच कसा ते बाजारामध्ये खोटे डायमंड वाचतात का? नाही वाचत. हा त्या हेकनाच्या संगतीत जर तो हिरा आला कर तर काय होतं? एका क्षणामध्ये त्याचा उगव होतो. एका क्षणात मोहर आणि सुती कपडा. सुती कपड्यात जर मोहर बांधली ना आगीमध्ये धरली तर सुती कपडा जळत नाही. जेवढ्या भागाला मोहर चिटकालेली आहे सोन्याची तेवढ्या भागातला सुती कपडा जळत नाही. हा भेटीचा परिणाम आहे. हा भेटीचा परिणाम आहे. म्हणजे भेट जर झाली तर त्या भेटीचा काही ना काही दोन्ही गोष्टीवर काय होत असतो? परिणाम होतो. मग या अभंगामध्ये संतांची भेटीचा परिणाम काय आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे त्यांची भेटी होय संसाराशी तुटी. त्यांची भेट झाल्याच्या नंतर काय होतं? संसाराची तुटी होते. संसारापासून माणूस काय होतो? बाजूला होतो. पण कधी? त्यांची भेटी झाल्यावर. आपल्याला जावं लागतं त्या ठिकाणी संतांकडे. संत सापडावं लागतात ना. संत असे भेटतात आणि माणसाला कधी कळतं हा संसार दुःखमुळे, संसारात फक्त दुःख हे कधी कळतं माणसाला? बैसता संताचे संगती कळो आले कमळावती, आपुले कुणीच नव्हती, निश्चयची ती दृढ झाला. कधी? बैसता संताचे संगती. पण संतांच्या संगतीत बसायला माणूस म्हातारपणाला जातो, जवानीत नाही जात.
ज्यावेळेस पोरं हाडहाड करतात, ज्यावेळेस घरचे सांभाळत नाही, मग कधी इंद्रिय मावळले आला बागून आता काय गती होती त्याची, श्वानापरी गती झाली. मग अवघे करीत हाडहाड. जी सून त्याला आपल्या बापापेक्षा जास्त जीव लावत होती, तो म्हातारा झाल्याच्या नंतर ती त्या मुलाला काय सांगते, कोपऱ्यात धरी बाबा आहे, काय सांगते, धरी बाबा. इतकी त्याची हालत होती. आणि मग माणसाला सुधरत. कुठं जायचं, संतांकडे जायचं. अगोदर जातो का, मग काय इतक्या उशिरा ज्ञान आपल्या बापाने ठेवलं का तिथं, विठाला विठाला लवकर. आमच्या बाबाचं वाक्य आहे, प्रवचन कबीर मठात प्रवचन करत असतात त्यावेळेस बाबाने एका प्रवचनात एक वाक्य वापरलं, माणसाने परमार्थात लहानपणीच उतरायला पाहिजे. अत्यंत विचारणीय वाक्य. याचा एकांतात विचार करायला पाहिजे की माणसाने परमार्थामध्ये लहानपणीच उतरायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय, याचा विचार तुम्ही आपला आपला जाऊन करा. विठाला विठ्ठल. संतांची भेट झाल्याच्या नंतर काय होतं, संसाराशी तुटी होती, संसारापासून तुटतो माणूस. मग नेमका संसार कशाला म्हणायचा, या जगताला संसार म्हटलेला आहे. ही बायका पोरं जे त्यांनाही संसार म्हटलेला आहे आणि या देहालाही संसार म्हटलेला आहे. नेमकं संसाराशी तुटी होते म्हणजे नेमकं या तिन्ही पैकी कुणातून माणूस तुटतो. विठाला विठ्ठल. तिन्हीतूनही तुटतो. संसार शब्दाचा अर्थ तिन्ही करा आणि या तिन्हीतूनही माणूस काय होतो, संसारातून तुटतो म्हणजे या तिन्हीतूनही जातो. होय संसाराशी तुटी. कारण बैसता संतांच्या संगती त्याला कळवळ आले आपलं कुणीच नाहीये हे संतांच्या संगतीत केल्यावर कळलं. तो बायका पोराचा संसार सुटला त्याचा. त्याच्यानंतर या जगताला संसार जर म्हटला आपण, या जगताचा संसार अर्थ केला आपण संसाराचा, तर जगतही संपत. कारण संताकडे गेल्याच्या नंतर आपणा सारखे करीत येतात का, ब्रह्म आपल्यालाही ब्रह्मस्वरूप करून टाकतात. म्हणून आपल्याला ही 84 लक्ष योनीच्या एरधारेमधून काय करतात, बाहेर काढतात. म्हणून याचा जरी संसार अर्थ केला, संतांची भेट झाली तर त्याचीही तुटी होते. आणि संसार शब्दाचा अर्थ जर देह केला तर देह तादात्म्य सुद्धा संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तुटतं. म्हणून होय संसाराशी तुटे विठ्ठल विठ्ठल. संतांच्या भेटीचा परिणाम कळाला, पण नेमकं संतांच्या भेटीचं साधन काय, हे साधन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. कोण पुण्य कोण गाठी,
साधन काय? कोण पुण्य. पुण्य हे साधन आहे. संतांची भेट जर घ्यायची असेल तर त्याला काय लागतं? पुण्य लागतं. मग कोण पुण्य या शब्दाचे दोन अर्थ होतात. कोणतं पुण्य आणि किती पुण्य. कोण पुण्य या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या पुण्याची क्वालिटी काय आहे, संत भेटीच्या पुण्याची क्वालिटी काय आहे आणि त्या पुण्याची क्वांटिटी काय. म्हणजे किती पुण्य लागतं, त्याचं माप किती, परिमाण किती, किती पुण्य पाहिजे संत भेटण्याकरता आणि कोणत्या प्रकारचं पुण्य पाहिजे. साधन पुण्य सांगितलं संत भेटीचं, पण प्रश्न झालेच नाही तर निर्माण. कोणतं पुण्य पाहिजे आणि किती पुण्य पाहिजे. म्हणजे पुण्याचेही काही प्रकार आहेत आणि पुण्याचंही काही माजमाप आहे का. विठाला कारण भरपूर पुण्य लागतं. संत भेटी करता दुर्लभ सांगितलेले संत बहु अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववील, चंद्रामृत सुखे सेववील. चंद्रामृत सुखे सेववील, चंद्रामृत सुखे सेववील. चंद्राचं अमृत सुखानं सेवन करू. चंद्र अमृत शिंपत असतो ना, कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध ठेवतोच आहे का. चंद्र त्याच्यामध्ये अमृत शिंपतो आणि ते अमृत त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर, ते प्राशन केल्याच्या नंतर मनुष्य निरोगी होतो. पण ते अमृत कुणाला दिसतो? ते फक्त चकोराला दिसतं. चकोर पक्षाला काय दिसतं? ते अमृत दिसतं. त्याचं सेवन कोण करतं? फक्त चकोर पक्षीच करतो. आपण नाही, ते आपल्याला दिसत नाही. ती दृष्टी फक्त चकोराला आहे. पण एक काळ नाथ महाराज म्हणतात ती दृष्टी आपल्याला येईल, आपण अमृताचं सेवन करू शकतो. पण संतांची भेट नाही होणार. असता जाता रवी धरवेल, असता जाता रवी धरवेल. काय? मावळता सूर्य जाग्यावर थांबवता येईल. कसा? सती अनुसया माता थांबवला ना, सूर्य जाग्यावर थांबवला. पाणी फेकलं वर, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. सत्तेच्या बळावर सती अनुसया मातेनं काय केला? सूर्य जाग्यावर थांबवला. सूर्याला थांबवता येईल, पण साधूची भेट नाही होणार. बाह्य हेळा सागर तरेल, सागर तरून जाता येईल. वीर सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा झाली, त्यांना समुद्रामध्ये, समुद्र तरून गेले. इंग्रज पाठीमागे लागले होते, समुद्र तरले. लय नामची गोष्ट कशाला घ्यायची? समुद्र तरून गेले. समुद्र तरता येईल, परी त्या साधूची भेट न होईल गा. परी त्या साधूची भेट न होईल गा. साधू हे सगळं होईल,
पण त्या साधूची भेट होणार नाही. इतकी दुर्लभ संताची भेट सांगितली. विठाला अशा प्रकारची भेट आहे. मग याच्याकरता भरपूर पुण्य लागत असायला पाहिजे. भरपूर तर लागतच, पण सांगा ना मग किती लागतं आणि कोणत्या प्रकारचं लागतं. नाथ महाराजांनी सांगून ठेवलं तेच, पण भागवतामध्ये सांगितलं निष्कामता. वा, बाबाने सांगितलं निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य, कोट्यानुकोटी, रोकड्याला ही जे पाठवाटी आणि तो तये होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेटी कुणाला होईल हो? कोणतं पुण्य पाहिजे? निष्कामता, ही त्याची क्वालिटी, हा प्रकार आहे. आणि किती पाहिजे? निजदृष्टी, अनंत पुण्य, कोट्यानुकोटी. अनंत या आकड्याला आपण काहीच लावू शकत नाही. अनंत, अहो देव कसा आहे हो, केवढा मोठा आहे. अहो देव, त्याचे स्वरूप किती, अनंत स्वरूप आहे. अनंत म्हणजे आकडा किती हो, कोटी, अरब, खरब कशात लावता येतो, पण तरी सुद्धा आपण लावू. अनंत गुणिले कोटी गुणिले कोटी आणि मग जे उत्तर येईल. आणि असा गुणाकार रोकड्याला जे पाठवाटी, असे पाठवाटी 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 लावित राहायचे ते गुणाकार. अशा प्रकारचं पुण्य पाहिजे. मग काय होईल? तये होय भेटी हरिप्रियाची, त्याला भेट होऊ शकते. त्यानं जर असं केलं ना, तर तुकाराम महाराज सांगतात ती भेट काय अवघड नाही. बघ, इकडं नाथ महाराज म्हणले ऐसे कैसे आणि भेट तिथले साधू. साधू असे कसे भेटू शकतील बुवा? कुणाला साधू भेटणार? जो असं करेल त्याला साधू भेटणार. कसं? अर्थ काम जाड नाही चिंता, अर्थ काम जाड नाही चिंता, अर्थ काम जाड नाही चिंता, अर्थ काम जाड नाही त्याच्या चित्तामध्ये अर्थ काम चाड नाही पाहिजे, इच्छा नाही पाहिजे. अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारचा पैशाची अभिलाषा नाही, निष्कामता पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारची इच्छा नाही पाहिजे, अशा प्रकारचा पाहिजे. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. मान जो भेटतो ना, मान हा निष्कामतेमध्ये सगळ्यात मोठा आडवा येणारा घटक आहे. माणूस कीर्तनाचे पैसे सोडू शकतो घेण्याचे, कीर्तनाचे पैसे सोडू शकतो. तो का म्हणे द्रव्य देते घेते तेही नरका जाते, ह्या पदावर आरूढ होऊ शकतो, पण मान लवकर सोडू शकत नाही. विठाला
अपेक्षा असते कीर्तनकाराला सुद्धा. कुणी असू द्या, शेतकरी असू द्या, कुणी असू द्या, त्या कीर्तनकाराला सुद्धा धरा. कारण कीर्तनकारा एवढी आज मानाची अपेक्षा कुणालाच नाहीये. सगळ्याला मानाची अपेक्षा आहे. सगळ्याला वाटतं स्टेजवरती आमचा सत्कार व्हावा, आमच्या अंगावरती शाल पडावी, सगळ्याला वाटतं. पैशाचे भुकेले नाहीत लोक, पैशाचे भुकेले नाहीत. पैसे सोडणं सोपं आहे हो. पैसे सोडणं म्हणजे तसं पैसे सोडणं सोपं नाही. एखादा साधक जर असतं तर त्याच्या दृष्टीने पैसे सोडणं सोपं आहे, पण मान सोडणं सोपं नाही. पैसे सोडणं आणि मान सोडणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ज्याचा मान अपमान काय, मान काय, मोह माया, हे सगळे मिथ्या आहे. हे ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे, वर ते समाधानी जाणून देणता. मान द्या अथवा नका देऊ, पण तो समाधानी जीवन जगतोय ना, साधू भेट देती तर अवचितारी. सरळ पाहिजे, सरळ अंतःकरणाचा पाहिजे. पुण्याची क्वालिटी सांगताना सांगितली नाथ महाराजांनी काय, निष्कामता, निजदृष्टी. त्याच्या ठिकाणी निष्कामता पाहिजे, निष्काम पुण्य पाहिजे, निक पुण्य पाहिजे. आणि आपला परमार्थ हा हिनकस परमार्थ आहे. विठ्ठल हिनकस परमार्थ म्हणजे कसा हो? आता झाले समजा, पूर्वी नसायला पाहिजे. परमार्थाचे 2 प्रकार पूर्वी नसतील, पण आता मात्र परमार्थाचे 2 प्रकार आहेत. एक शुद्ध परमार्थ आणि दुसरा हिनकस परमार्थ. जसं 24 कॅरेट सोनं आणि 4-5 कॅरेट सोनं, जशी एक दाणी घालतात महिला मंडळ, त्या एक दाणीला प्युअर सोनं का हो सगळं तुमच्या गळ्यातलं नाही. त्याला फक्त सोन्याचा मुलामा दिलाय, पॉलिश दिलेली फक्त सुवर्णाची. आतमध्ये कास किंवा लाख हा धातू आहे. आपला परमार्थ सुद्धा तसाच आहे, फक्त माळा घातलेले तर फट्टे वाढलेले आहेत. निष्कामता पाहिजे ना, निष्कामताच नाही आपल्या परमार्थामध्ये. काय नाही, बाह्यरंगाला जास्त महत्व दिलेलंच नाही साधू संतांनी, नाही दिलेलं. हिनकस परमार्थ आहे आपला. रात्री जर भजन झालं आणि सकाळी जर घर झाडून काढलं तर टोपलं भर नुसते बिड्याचे बुडखं निघतात घरात. काय निघतात? बिड्याचे बुडखं. आणि कुणाचे? भजनी मंडळाचे निघतात. याला काय शुद्ध परमार्थ म्हणायचं? याला निष्कामता म्हणायची? ही निष्कामता नाहीये, हा हिनकस परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. मोहरूपी दारू प्यालेले म्हणलेले, जे मोह मदिरा भुलले, हे मोह मदिरेमध्ये भुललेले, मोहरूपी. साधी दुकानातली जर दारू जाऊन पी, देशी प्या, कोणती पण प्या, एवढी नाही चढत जेवढी मोहरूपी दारू प्याल्याच्या नंतर माणसाला नशा चढतो. आणि माऊली ज्ञानोबाने सांगितलं, आयसे जे पार्था विमुख जे परमार्था तयाशी समाशन सर्वता करूच नाही. काय त्यांच्या संग बोलायचंच सांगितलं. माऊलीनं काय सांगितलं, असा ज्यांचा हिनकस परमार्थ आहे त्यांच्या संग थोडे परिनिळे, थोडा करायचा पण निका करायचा. भेसळ नाही झाली पाहिजे. निष्कामता पाहिजे. आणि निष्कामता ही फक्त नुसतं पैसे न घेण्यात निष्कामता नाहीये, नुसतं भजन तिथं बसून म्हणण्यात निष्कामता नाही. त्यामध्ये मानही गेला पाहिजे, अपमानही कुणी जर केला तर राग नाही आला पाहिजे, ज्याच्या मनात इच्छाही नाही पाहिजे, काहीच गोष्टीची त्याला अपेक्षा नाही पाहिजे. याला निष्कामता म्हणतात. हा जर निष्काम परमार्थ करून जर पुण्य कमवलं आणि समाधानी राहून जर वर्तला तर साधू भेट देती तया आवचिता रे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, कोण जाणे हे पुण्य कोणाच्या पदरामध्ये असायला पाहिजे. ज्यासी ऐसी याची भेटी, वैसी याची भेटी हो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात जी हरी धरिला मनी, हरी
हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. जी हरिमणी धरिला आणि जी संसाराशी पाणी दिले, हे संतांचं लक्षण आहे. ज्यांना हरिमनामध्ये धरलेला आहे. मग हरिमनामध्ये धरणं म्हणजे काय हो? संतांच्या मनामध्ये फक्त हरिमनामध्ये धरणं म्हणजे फक्त हरीच मनामध्ये धरणं. त्याच्याशिवाय तुझं वाचोनी केशवा आणो नावडे, केशवा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. विरहणी विरह झालेला आहे राधाराणीला. आणि राधाराणी आपल्या सख्याकडे मागणी करते, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे, मला तुझ्याशिवाय काहीच आवडत नाही. जीवे अनुसरली अजून एका नाही, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. अशा प्रकारे जी हरी धरिला म्हणी, म्हणजे आणू एवढी ही गोष्ट आवडत नाही. देवाशिवाय किती देव संताला आवडतो, किती देव आवडतो. तुझी आणवाई नगा देवराया, देवराया भाऊ आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया. बाप रखुमा देव गुरु विठ्ठलू राया आणि बहु आवडसी जीवा. अशा प्रकारची आवड पाहिजे. अशा प्रकारची आवड ज्याला आहे त्याला आपण म्हणू शकतो, जीही हरी धरिला म्हणे विठ्ठल विषय तो त्यांचा, विषय
एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंधबैर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. आज त्या गवळणी काय करतायत? संवाद करतायत. एक विषय तो सकळा, त्यांना काहीच घेणं नाही. जी ही हरिधरीला म्हणी, याला म्हणायचं जी हरिधरीला म्हणी. फक्त विषय काय? देवच आहे. आपलं तसं नाही. आपल्या अंतकरणामध्ये फक्त देवालाच जागा आहे असं नाही. आपल्या अंतकरणामध्ये खूप सारे कप्पे आहेत, खूप साऱ्या खाणी आहेत. एका खाणीमध्ये बायको, एका खाणीमध्ये पोरगा, एका खाणीमध्ये म्यावणा, एका खाणीमध्ये पाहुणे रावळे जे काही असतील, एका खाणीमध्ये भावकी असेल, मग कुठंतरी एका खाणीमध्ये देवाला जागा आहे. पण संतांचं तसं आहे का? संतांच्या हृदयामध्ये एकच खाण आहे. हृदयबंदी खाना केला विठ्ठल कोंडीला, एकच खाना केला. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, एकच खाना. आपलं त्या तंबू सारखं आहे. तंबूला अनेक दोर असतात आणि सगळे दोर बांधणं लागतात. किती ताण असतात तंबूला? चौकडून असतात. तसं आपलं एकच म्हणे, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, सगळीकडे आपलं एकच म्हणे. पण ते त्याला फक्त अशी जो सगळं बायका पोरं पाहायचे, सगळं पाहायचं, गोतावळा पाहायचा आणि देवालाही पाहायचं. मग त्याला नाही जी हरिधरीला म्हणी म्हणत. ज्याने फक्त देवच बघतोय, जो फक्त देवच पाहतोय, त्याला म्हणायचं जी हरिधरीला म्हणे. विठाला विठाला संसाराशी पाणी, जी हरिमणी धरीला आणि संसाराशी पाणी दिले. दोन लक्षण केले. संसाराला पाणी देतात संताने. संसाराला आम्ही सदैव सोड के, पाणी. अन्न अन्न करून स्त्री मेली. सगळं दिवाळं निघलं, तुकोबारायाची सगळी संपत्ती गेली. तुकाराम महाराज काय म्हणतायत? बरी झाली देवा, निघाली दिवाळी. पोरग मेलं तुकाराम महाराजाचं. एक पत्नी ही मेली. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं बरं झालं हे गेलं, माझ्या मागची पिढा गेली. तुकाराम महाराजांनी जेवढं कर्ज होतं सगळं इंद्रायणीमध्ये काय केलं? त्या वह्या काय केल्या? टाकून दिल्या, वाहून गेल्या. दिले, याला म्हणायचं दिले संसाराशी पाणी. विठ्ठल हे संतांचं लक्षण झालं. मग अशा प्रकारे ज्याला अशा संतांची भेट होती त्याचं वर्णन केलेलं आहे अभंगाच्या तिसऱ्या.
जी हरी धरिला मनी दिली संसारासी पाणी ज्ञानेश्वर मा